वेगळे नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्री दीपक केसरकर आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आमचे बरेचसे उमेदवार अर्ज भरणार असल्याचं केसरकरांचं कालचं वक्तव्य आहे। नाशिकचा तिढा जो आहे तो आज सुटू शकतो। आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, ज्या वेळेला जागा वाटपासंदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्या पहिल्या दिवसापासून नाशिकची जागा कोण लढवणार याकडे लक्ष लागलेलं होतं। आता पहिल्या टप्प्यामधलं मतदान उद्या होतंय, मात्र अजूनही तिढा सुटलेला नाही। आज तिढा सुटू शकतो अशी शक्यता आहे। खरं तर नाशिकच्या जागेबाबत एवढी अनिश्चितता यापूर्वी कुठल्याही निवडणुकीमध्ये कधीही बघायला मिळाली नव्हती। यावेळेला मात्र लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत एक प्रचंड मोठा तिढा जो आहे तो महायुतीमध्ये बघायला मिळतो आहे। उमेदवारी जाहीर अद्यापही झालेली नाहीये। छगन भुजबळ महायुतीकडनं लढणार का हेमंत गोडसे यांना निवडणुकीचं तिकीट मिळणार का अजय बोरस्ते यांचं नाव अचानकपणे पुढे आणलं जाणार का आणखी एक वेगळा चेहरा ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिला जाणार याबाबतचा सगळा संभ्रम जो तो कायम आहे। चर्चा दररोज वेगवेगळ्या येत आहेत। कोणी सांगतंय की आज कदाचित ही जागा जाहीर होऊ शकते आणि त्याचं कारण म्हणजे महायुतीची एक संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईमध्ये पार पडते आहे आणि या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये कदाचित आज नाशिकच्या जागेबाबतचा अंतिम फैसला जो आहे तो या ठिकाणी घोषित केला जाऊ शकतो। खरं तर उद्या या सगळ्या संदर्भामध्ये एक बैठक होणार होती आणि त्यानंतर ही संपूर्ण जागेची घोषणा जी आहे ती होणार होती अशी देखील माहिती होती। मात्र आज जी पत्रकार परिषद होती आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित महायुतीच्या जागेबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते असं बोललं जात आहे। काल काळाराम मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं छगन भुजबळ आलेले होते। काल दीपक केसरकर या ठिकाणी आलेले होते। हेमंत गोडसे हे देखील काल या ठिकाणी काळारामाच्या चरणी नतमस्तक झाले आणि या सगळ्या नेत्यांच्या एकूण बोलण्यावरून आज कदाचित याबाबतचा तिढा सुटू शकेल असे एक संकेत मिळत आहेत। त्यामुळे आज पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागेल की नाशिकच्या जागेबाबत काही अधिकृत घोषणा होते का। ऋषाली, धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।